नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JNM सेकंड इयरमध्ये विचारला जाणारा प्रश्न, चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल ते बघूया। तर इसवी सन 1992 साली बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात ही पुढाकार घेऊन करण्यात आली। सुरुवातीस WHO युनिसेफच्या सहकार्याने स्तनपानाचे संरक्षण व संवर्धन यासाठी बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये झाली व त्यानंतर त्याचा प्रसार हळूहळू संपूर्ण देशामध्ये झाला। तर इसवी सन 1992 साली बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात ही पुढाकार घेऊन करण्यात आली। सुरुवातीस WHO युनिसेफ, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आणि युनिसेफच्या सहकार्याने स्तनपानाचे संरक्षण व संवर्धन यासाठी बेबी फ्रेंडली हॉस्पिटलची सुरुवात झाली। भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुरुवात झाली याची। तर मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये व त्यानंतर त्याचा प्रसार हळूहळू संपूर्ण देशामध्ये झाला। तर यावेळेस भारत सरकारने बाळाच्या आहारासाठी पर्यायी अन्न म्हणून बाजारात येणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे पावडर, मिल्क, दूध पाजण्याच्या बाटल्या आणि अनेक तऱ्हेचे बाल व अन्न व टिटच रबरी चोखणे जे असते ते यावर प्रतिबंध यावा म्हणून म्हणजे भारत सरकार जे आहे त्याने वेगवेगळ्या ज्या बाटल्या असतात, त्याच्यानंतर रबरी बूच असतात, पावडर असतात, अन्न असतात, तर म्हणजे अनेक तऱ्हेच्या अन्न जे बाळाला आपण देतो ते टिट्स म्हणजे रबरी चोखणे यावर प्रतिबंध यावा म्हणून द इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स फीडिंग बॉटल्स अँड इन्फंट फूड ॲक्ट 1992 कायदा केला। या कायद्यामध्ये इसवी सन 2003 साली सुधारणा करण्यात आली। द इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स आणि फीडिंग बॉटल्स अँड इन्फंट फूड ॲक्ट 1992 हा जो कायदा आहे कायद्यामध्ये 2023 साली सुधारणा करण्यात आली। तर ते सुधारणेमध्ये या काय आहेत गोष्टी, ते या दवाखान्यामध्ये स्तनपानाविषयी संबंधीची धोरणे आणि स्तनपानाविषयक ठरलेल्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे। तर बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये खालील गोष्टींचा म्हणजे धोरणं आहेत। आईपासून बालक दूर जरी असलं तरी याची माहिती त्या बाईला किंवा स्त्रीला द्यायचं आहे। तर पहिलं बघूया, नवजात बालकास केवळ निव्वळ स्तनपान देणे, या व्यतिरिक्त इतर कोणताही अन्नपदार्थ, द्रव पदार्थ, पाणी देखील द्यायचं नाही आहे। तर नवजात जे बालक असतं आईला पण काय माहिती द्यायची, तर नवजात बालक असतं केवळ निव्वळ स्तनपान द्यायचं आहे, फीडिंग करायचं आहे। या व्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थ, अन्नपदार्थ, द्रव पदार्थ, पाणी देखील द्यायचं नाही आहे। बालक हे सतत मातीच्या कुशीत ठेवायचं आहे आपल्याला। आवश्यक तेव्हा व आवश्यक तेवढ्या वेळेस स्तनपानास प्रोत्साहन देणे, आवश्यक तेवढा व आवश्यक त्या वेळेस स्तनपानास आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे। त्याच्यानंतर स्तनपान घेणाऱ्या बालकास बाटलीचे बूज, टीट वगैरे न देणे, म्हणजे काही ज्या स्त्रिया असतात त्या काय करतात, बाळ खेळेपर्यंत मग त्याला बाटलीचं बूज देतात तोंडात चोखायला किंवा टीट देतात, हे द्यायचं नाही आहे। सध्या स्तनपानामुळे सौंदर्यामध्ये बाधा येते म्हणून उच्चभ्रू स्त्रियांकडून स्तनपान दिले जात नाही, म्हणजेच आपल्या फीडिंग केल्यानंतर मग ब्रेस्ट उघळतात वगैरे अशा प्रॉब्लेम्स होतात। त्याच्यामुळे ज्या लेडीज असतात, खूप उच्चभ्रू स्त्रिया असतात, त्या बेबीला फिडिंग करायला नाही म्हणतात किंवा देत नाही फिडिंग, तर लवकरच वरचे दूध सुरू करतात। अशा स्त्रियांना स्तनपानासाठी प्रवृत्त करायचं आहे व दवाखान्यातून घरी पाठवलं स्तनपान प्रस्थापित होण्यासाठी सामाजिक गटाकडे पाठवावे लागेल। अशा स्त्रियांना प्रवृत्त करावे लागेल, ठीक आहे, ज्या फिडिंग करायला नाही म्हणतात, आपल्या सौंदर्यामध्ये बाधा येईल या विचाराने त्या फिडिंग करत नसतात, तर अशा स्त्रियांना स्तनपानासाठी प्रवृत्त करायचं हे बेबी फ्रेंडली हॉस्पिटलचं एम आहे। व दवाखान्यातून घरी पाठवल्यानंतर स्तनपान प्रस्थापित होण्यासाठी सामाजिक गटाकडे पाठवावं लागेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे याची धोरणं आहे, तर ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत। बेबी फ्रेंडली हॉस्पिटल 5 मार्काला जो प्रश्न आहे तो विचारला जातो। तर तुमचे जे नर्सिंग ट्युटर किंवा कोणी असतात, नर्सिंग ट्युटर किंवा तुमच्या सिनियर्सकडे असणाऱ्या नोट्स असतात, ते फर्स्ट फॉलो करणं गरजेचं आहे, ठीक आहे। तुमचे ट्युटर एकदम परफेक्ट माहिती देत असतात नर्सिंगचे, तर ती माहिती तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यानुसार क्वेश्चन लिहू शकता किंवा ह्याचाही आधार घेऊ शकता। मी असं बोलत नाही की हेच सगळं फॉलो करा, तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या पण टिप्स, त्याने दिलेले नोट्स सगळं फॉलो करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करायचा, काही दिवसांवर हार्डली 15 दिवसांवरती एक्झाम आली JNM सेकंड इयरवाल्यांची, तर तुम्ही स्टडी करा आणि पेपर लिहायचा छान प्रयत्न करा, ठीक आहे। आणि आपण लवकरच भेटू, मी सध्या प्रयत्न करते, तुम्ही ह्या व्हिडिओजवरती शक्यतो डिपेंड राहू नका, तुमचा सेल्फ स्टडी करा। मला होईल तेवढं मी व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, तरीसुद्धा तुम्ही तुमचे व्हिडिओज किंवा तुमचे हे बनवणं गरजेचं आहे, ठीक आहे। स्वतःचा सेल्फ स्टडी करा
आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.